गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण कालचा दिवस जर पाहिला तर काल एक रिलीफ रॅली आपल्याला आपल्या मार्केटमध्ये पाहायला मिळाली. आता तसं पाहिलं तर त्याच्यासाठी स्पेसिफिक असं कुठलंही रिझन नव्हतं, ना कुठलं ट्रिगर पॉईंट होता. मे बी एखादा हिडन ट्रिगर पॉईंट असू शकतो, परंतु आपण जर FISचा डेटा पाहिला तर स्टील काल FISनं सेलिंग केलेलं आहे, परंतु त्यांचं क्वांटम थोडं कमी झालेलं आहे. त्यांनी काल साधारण 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. परंतु काल मार्केटमध्ये एवढी मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळाली आहे, तर ती स्पेशली एक शॉर्ट कव्हरिंग होतं असं आपण म्हणू शकतो. आणि आता पहा, जी खराब सिच्युएशन आहे ती जर ओव्हर झाली असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यासाठी काय गरजेचं आहे, तर त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजेच जो फर्स्ट रेझिस्टन्स आहे तर तो आपण काय म्हणू शकतो की ब्रेक करून मार्केटनं वरच्या साईडला जाऊन क्लोज केलं पाहिजे. ओके, तर तो फर्स्ट रेझिस्टन्स येतो 22,500. म्हणजेच काय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पहिली कंडिशन काय आहे की कालची जी कॅन्डल बनलेली आहे त्याच्या 50% रिट्रेसमेंट होता कामा नये. म्हणजे ती 50% कॅन्डल ॲटलिस्ट इंगल्फ नाही केली पाहिजे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 22,500च्या वर जाऊन क्लोजिंग केलं पाहिजे. मग आपण म्हणू शकतो की 22,000 हा एक बॉटम बनण्याची प्रोसेस होऊ शकते. ओके, परंतु जर मार्केट सेल ऑन राईज मोडमध्ये जर असेल आणि जर सेलर्स जर वरती अजून जास्त प्रेशर करू लागले, ओके, तर काय घडू शकतं, तर अजून एक फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि त्यानंतर जर यावेळेस जो फॉल येईल तो खूप लिथल असेल, कारण खाली सपोर्ट अगदी 21,300च्या आसपास आहे. ओके, म्हणजे इथनं सरळ 1,000-1,200 पॉईंटच्या आसपास मार्केट फॉल होऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता पाहणं जास्त गरजेचं आहे की नक्की घडणार काय आहे. ओके, म्हणजे ह्या दोन कंडिशन्स फार महत्त्वाच्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही लक्ष ठेवायला हरकत नाही. आता आपण जर काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट फार वोलटाईल होतं. तिथले जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 0.5% मार्केट गॅपअप ओपन होईल असं दाखवत होते. परंतु ॲक्च्युअल जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा तिथे सडन फॉल आलेला आहे आणि तिथं ऑलमोस्ट 1.5% मार्केट डाऊन झालं होतं. परंतु सेम डेला सगळंच्या सगळं रिकवर होऊन सगळे ग्रीनमध्ये क्लोज झालेले आहेत. ओके, तर ही एक फार चांगली गोष्ट आहे. म्हणजेच काय, ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर व्यवस्थित आहे आणि सध्याची ट्रम्पचे स्टेटमेंट्स आहेत की ज्याला सुरुवातीला मार्केट फार रिॲक्ट करत होतं, तर आता तिथलेही मार्केट तिथं रिॲक्ट करणं हळूहळू कमी करायला लागले. याच्यामागचं रिझन काय माहिती आहे, तर जनरली काय असतं की जेव्हा एखादी नवीन गोष्ट मार्केटमध्ये येते किंवा नवीन न्यूज येते तेव्हा ती शॉक असते मार्केटसाठी, परंतु जेव्हा तीच गोष्ट पुन्हा घडू लागते तेव्हा मात्र मार्केट किंवा लोक जे असतात ट्रेडिंग करणारे, इन्व्हेस्टिंग करणारे, तर ते लोक त्याच्यासाठी यूज टू होऊन जातात. ओके, म्हणजेच काय की आता जोपर्यंत एखादा नवीन ट्रिगर येत नाही तोपर्यंत डाऊन साईडला मार्केट जाण्याची शक्यता तशी थोडीशी कमी वाटते. ओके, मग तो नवीन ट्रिगर कुठलाही असू शकतो. मे बी जो काही रशिया युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट आहे तो इन्क्रीज होऊ शकतो, किंवा अजूनही एखादी गोष्ट घडू शकते, किंवा मग ट्रम्प अजून वेगळं काहीतरी करू शकतात, व्हॉट एव्हर. परंतु या सगळ्या सिनेरिओमध्ये एक गोष्ट चांगली घडते, ती म्हणजे डॉलर इंडेक्स कमी होतोय. डॉलर इंडेक्स काल 105च्याही खाली आलेला आहे, की जो अगदी आपण काही दिवसांपूर्वी पाहत होतो 109 पर्यंत गेला होता, खूप हायर. त्यामुळेच मार्केटमध्ये आपल्याला ही रिलीफ रॅली जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. कारण जे काही अपोजिट साईडचे इंडिकेटर्स आहेत, लाईक गोल्ड असेल, त्यानंतर डॉलर इंडेक्स असेल, US चा 10 इयर बॉन्ड यील्ड असेल, तर हे सगळं आता हळूहळू थोडं कमी व्हायला लागले. कारण अचानक तर एवढं डाऊन होणार नाही. ओके, यातलं सगळ्यात पहिले इंडिकेशन म्हणजेच डॉलर इंडेक्स, जो 105 पर्यंत आला 109वरनं. आता ह्याला फॉलो करण्याचं काम कोणाचं आहे, त्याला फॉलो करण्याचं काम आहे गोल्डचं, आणि त्यानंतर US चा जो 10 इयर बॉन्ड यील्ड आहे त्याचं. बॉन्ड यील्डसुद्धा थोडं मॉडरेट लेवलवरती येतो आहे. म्हणजे आता गोल्डनं खाली येणं गरजेचं आहे. आणि जर गोल्ड खाली यायला सुरुवात झाली तर मग आपल्याला जगाच्या सगळ्याच मार्केट्समध्ये आपल्याला एक रिलीफ पाहायला मिळेल, आणि स्पेशली इमर्जिंग मार्केट्समध्ये एक चांगल्यापैकी रिलीफ पाहायला मिळेल. ओके, आता या गोष्टी झाल्या सगळ्या
आपण काय म्हणतो की जागतिक गोष्टी. ओके, स्पेशली जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर टेक्निकल लेवलवरती आता जे पुट रायटर्स आहेत तर ते 22,000ला येऊन बसलेले आहेत. ओके, आणि जे कॉल रायटर्स आहेत तर ते 22,500वरती शिफ्ट झालेले आहेत. म्हणजेच सध्या मार्केटमध्ये जी रेंज आहे ती डाऊन साईडला 22,000, हायर साईडला 22,500 अशा पद्धतीची राहणार आहे. ओके, आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल. म्हणजेच काय, आपण त्याला ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यामुळे पाहायला लागेल की आता इथनं पुढे जे प्राइस ॲक्शन डेव्हलप होईल, कारण हे अपोजिट साईडला आहे. ओके, त्यामुळे इथे जे प्राइस ॲक्शन डेव्हलप होईल ह्याला फार जास्त महत्त्व असणार आहे, हे लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की 2 गोष्टी फार महत्त्वाच्या राहणार आहेत. एकतर 50% कॅन्डल कालची इंगल्फ होता कामा नये, म्हणजेच त्याच्यापेक्षा जास्त खाली येता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी क्लोजिंग आहे तर ती फर्स्ट रेझिस्टन्सच्या वरती पाहिजे, तो येतो 22,500. त्याच्यावरती जर मार्केटनं क्लोज केलं तर त्यानंतर आपण म्हणू शकतो की हळूहळू मार्केट जे आहे ते वरच्या साईडला जायला सुरुवात करेल. मग तिथनं थोडं खाली आलं तरीही चालतंय, परंतु 22,500चं क्लोजिंग फर्स्ट महत्त्वाचं राहणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं, कारण खूप साऱ्या लोकांचे ड्रॉडाऊन आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये. परंतु घाबरण्याचं बिलकुल कारण नाही, कारण जेव्हा ही बॉटमिंग आउट होण्याची प्रोसेस असते तर स्टॉक पहिले चालू लागतात, हे लक्षात घ्या. तुम्ही कालच जर पाहिलं असेल 1-2-3 दिवसामध्ये तर बऱ्यापैकी स्टॉक 5-5, 6-6%, 10-10% सुद्धा वरती आलेले आहेत. मग साहजिकच आहे, नंतर जे लोक येतील की जे पूर्ण मोमेंटम खालनं वरती आल्यानंतर जेव्हा ते बाय करायला सुरुवात करतील तेव्हा स्वाभाविक आहे की त्यांना ते स्टॉक 10%, 15% हायर साईडला मिळणार आहेत, महाग मिळणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीनंच मार्केट हे नेहमी काम करत असतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.